नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीतज्ञ उदय बराटे स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्याच हक्काच्या आणि मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कृषीदय ॲग्री सोल्युशन्स। शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा दिवसानंतर एक विषय होता जो माझ्या डोक्यामध्ये नेहमी फिरत होता आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांची एक इच्छा असते की आपली पारंपरिक शेती सोडून इतर कोणती तरी एखादी शेतीची संकल्पना आपण आणू शकतो का। त्यासाठी आपण विविध फळबागा किंवा विविध फुलपिकं किंवा वेगवेगळ्या पॉलीहाऊसमधली शेती आपण आज करतोय, परंतु चंदन शेती हा एक असा वेगळा विषय ज्याच्यामध्ये खूप साऱ्या शंका आपल्या मनात आलेल्या आपल्याला जाणवतात। सगळ्यात महत्त्वाचा विषय असा की चंदन शेती करायची म्हटलं तर चंदनाची चोरी हा आपल्या डोक्यातील खूप महत्त्वाचा विषय आहे। कारण चंदन आपल्या शेताच्या बांधावर, विहिरीच्या कडेला किंवा कुठेही माळरानावरती जर उगवलेलं चंदनाचं झाड असेल तर ते हमखास चोरीला गेलेलं आपल्याला बघायला मिळतं। पण शेतकरी मित्रांनो, माझा एक प्रश्न आहे की ज्या शेतकऱ्यांना चंदन शेती केली, ज्याने पूर्ण एकरामध्ये, 2 एकरामध्ये, 3 एकरामध्ये म्हणजेच हजारोच्या संख्येनं चंदनाची शेती केलेली आहे, चंदनाची झाडं लावलेली आहेत, अशा शेतांची चोरी झालेली कधी तुम्ही ऐकली आहे का? निश्चितच नाही। का? कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे की जो आपल्या शेताच्या बांधावर येणारा चंदन आहे तो सहजरित्या चोरीला जातो, परंतु ज्यावेळी आपण चंदनाची शेती करतोय किंवा ज्यावेळी आपण मोठ्या प्रमाणात चंदनाची लागवड करतोय तर ही लागवड केल्यानंतर चंदनाची चोरी झालेली आजपर्यंत कुठं बघायला मिळालेली नाही। त्याच्यामागं कारण असं, शेतकरी मित्रांनो, चंदनाची शेती करत असताना सुरुवातीचे 5 वर्ष चंदन हा तुमच्या एकदम गवतामोल असतो। कारण सुरुवातीचे 5 ते 6 वर्ष त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गाभा किंवा सुगंध तयार करणारी कुठलीही गोष्ट त्यामध्ये बनत नाही। त्यामुळे सुरुवातीची 5 वर्ष आपल्याला चंदनाच्या चोरीची कसलीही भीती मनामध्ये बाळगण्याची गरज नाही। त्यानंतर शेवटच्या 3 ते 4 वर्षांमध्ये म्हणजे चंदनाचं पीक जर साधारण बघितलं तर ते 10 ते 12 वर्षांच्या आयुष्याचं असतं। शेवटची 3 ते 4 वर्ष आपण त्याच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे। शेतकरी मित्रांनो, नक्कीच चंदनाची शेती ही हजारो किंवा लाखोचं उत्पन्न देणारी नाहीये। हा सगळा गणिताचा खेळ हा करोडोचा आहे। त्यासाठी आपल्याला शेवटची 3 ते 4 वर्ष चंदनावरती खूप लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि 3 ते 4 वर्ष जर आपण त्याला चांगल्या पद्धतीनं संरक्षण दिलं, जोपासलं, यातून निघणारं जे उत्पन्न आहे ते 100% तुमचं करोडोमध्ये आपल्याला बघायला मिळतं। पण आता यामध्ये बरेचसे प्रश्न आपल्या डोक्यामध्ये तयार होतात की चंदन शेती नक्की करायची कशी, ती करताना ती फक्त चंदन शेती करायची आहे का किंवा त्यासोबत अजून कुठल्या पिकांची लागवड करायची। तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं की चंदनाची शेती करत असताना तुमच्या जमिनीचा तुकडा किंवा ते जमीन आपल्याला फक्त चंदन शेतीसाठी वापरायची नाही। त्यासोबतच तुम्ही लिंबू वर्गातील पिकं किंवा त्यासोबत तुम्ही मिलिया डुबिया म्हणजे ज्याला आपण लिंबोरा किंवा लिंबारा असं गावाकडे आपण जनरली त्याला म्हणत असतो, तर ह्या अशा प्रकारच्या वनस्पतींची लागवड आपण त्यासोबत करू शकतो। ही लागवड आपल्याला का करायची आहे? शेतकरी मित्रांनो, जसं तुम्ही आता या व्हिडिओमध्ये पाहत असाल, यामध्ये चंदन आणि त्यासोबतच संत्र्याची लागवड केलेली आपल्याला बघायला मिळते। या शेताकडे आपण एकदम बारकाव्याने बघितलं तर यामध्ये चंदन, मिलिया डुबिया आणि त्यासोबतच संत्रा या पिकाची लागवड केलेली आपल्याला बघायला मिळते। आता ज्यावेळी आपण ही 3 पिकं एकत्र लागवड करतो तर यावेळी आपल्याला काय होतं की 3 ते 4 जास्तीत जास्त 5व्या वर्षी आपल्याला संत्री पीक हे आपल्याला फळ देताना बघायला मिळतं। म्हणजेच काय तर 5व्या वर्षी आपल्याला त्या शेतातून उत्पन्नाचा सोर्स तयार होतो। त्यानंतर 7 ते 8 वर्षामध्ये तुमचा निंबोरा आहे किंवा निंबारा ज्याला आपण म्हणतो, मिलिया डुबिया, तर तो आपल्याला हार्वेस्टिंगला आलेला बघायला मिळतो। म्हणजे 8 वर्षांपर्यंत आपल्याला ते एक उत्पन्न बघायला मिळतं। त्यानंतर 10 ते 12व्या वर्षी आपण चंदनाची हार्वेस्टिंग करू शकतो। म्हणजेच तुम्ही ज्या जमिनीवरती चंदनाची शेती करताय तर तुम्हाला एक नाही तर 3 फायदे तिथं काढायला येतात। त्यासोबतच आता या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं तर यामध्ये तुम्ही बघू शकता की लिंबारा म्हणजेच मिलिया डुबिया आणि चंदन अशा 2 पिकांची लागवड एक सोबत केलेली आहे। आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बारकाव्याने जर बघाल तर चंदन हा आपल्याला सर्वसाधारणपणे 3 ते 4 वर्षांचा जाणवतोय, पण लिंबारा जर बघितला तर तो बऱ्याचशा उंचीपर्यंत गेलेला आपल्याला जाणवतोय। आणि ह्यामध्ये काय होतं की तुमचा 7व्या ते 8व्या वर्षी लिंबारा तुमचा हार्वेस्टिंगला येईल, त्यातून येणारा जो काही खर्च आहे तो खर्च तुम्ही इकडं चंदन शेतीसाठी वापरू शकता। मग परत आता तुमच्या मनामध्ये अजून एक शंका आली असेल की चंदन शेतीमध्ये नक्की खर्च किती येतो।
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण चंदनाची लागवड करतो तर यावरती कुठल्याही मोठ्या प्रमाणात किडींचा किंवा रोगांचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला अजिबात मिळत नाही. परंतु त्यामध्ये ज्यावेळेस हे पीक 7 ते 8 वर्षांचं होईल, तिथून पुढं आपण त्याला संरक्षण देणं किंवा त्याच्या बाजूनी तारांचं कुंपण करणं किंवा त्याला इतर काही सुविधा आपल्याला मार्केटमध्ये मिळतात, त्या तर आपण नक्कीच चर्चा करूयात. परंतु त्या सुविधा आपण तिथं पुरवणं खूप महत्त्वाचं असतं. मग यासाठी आपल्याला जर शेवटच्या 2 ते 3 वर्षांमध्ये थोडाफार खर्च हा निश्चितपणे करावा लागतो. शेतकरी मित्रांनो, चंदन शेती करणं आज खूप सोपं झालंय. का? कारण पूर्वीच्या काळी जर बघितलं तर अगदी शासन किंवा आपलं प्रशासन सुद्धा चंदन शेतीसाठी तेवढं सपोर्टिव्ह नव्हतं किंवा आपल्याला त्या पद्धतीनं मदत करत नव्हतं. परंतु आता जर बघितलं तर चंदन शेतीसाठी आपल्या गव्हर्नमेंटकडून सुद्धा खूप साऱ्या फॅसिलिटीज आपल्याला बघायला मिळतात. तर त्या पद्धतीनं आपल्याला चंदन शेतीसाठी कुठल्याही प्रकारे शासकीय दृष्ट्या आपल्याला कुठलाही अडथळा येत नाही. त्यासोबतच चंदन शेती करत असताना त्याबद्दलची एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंदन शेतीची किंवा चंदनाची विक्री कशी करायची. शेतकरी मित्रांनो, याची काळजी अजिबात करू नका, कारण चंदनासाठी बाजारपेठ ही एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळते. कारण भारतामध्ये आज चंदनाचा वापर हा तुमचे कॉस्मेटिक्स असतील, ब्युटी प्रोडक्ट्स असतील, त्यासोबत आपल्याला वेगवेगळे धूप, अगरबत्ती अशा विविध प्रकारच्या प्रोडक्ट्समध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि हे सारं मार्केट जर पाहिलं तर हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या भारतामध्ये अवेलेबल आहे. परंतु आजच्या तारखेला जर आपण बघायला गेलं तर भारतामध्ये तेवढ्या प्रमाणात चंदनाची शेती होत नाही किंवा तेवढ्या प्रमाणात चंदनाचं उत्पादन होत नाही आणि त्यामुळे लोक आर्टिफिशियल फ्रेग्रन्स वापरतात. परंतु जर आपण त्याचं जर उत्पादन घेऊ शकलो तर याला कुठल्याही प्रकारे बाजारपेठेच्या कमतरता किंवा तुटवडा आपल्याला झालेला बघायला मिळत नाही. याचं तुम्ही भारतामध्ये तसेच निर्यात जरी करायचं म्हटलं तरी अतिशय चांगल्या पद्धतीचे रेट किंवा दर ह्याला मिळालेले आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर शेती करायची म्हटलं तर ह्यामध्ये जास्तीत जास्त कुठलेही कीड, रोग किंवा कुठलेही अडथळे आपल्याला न येता फक्त चंदन शेतीची सुरक्षा जर आपल्याला करता आली तर त्यासोबतच आपण लाखो नाही तर करोडोचं उत्पन्न अगदी येत्या 8 ते 10 वर्षांमध्ये फक्त चंदन शेतीतून घेऊ शकतो. तसंच त्यासोबत जसं मी तुम्हाला म्हटलं की त्यासोबत जर आपण इंटरक्रॉपिंगमध्ये किंवा त्यासोबत आपण इतर कुठल्या लिंबूवर्गीय पिकांची किंवा मिलिया डुबियाची जर लागवड केली तर त्याचा आणखी जो ॲडिशनल खर्च आपल्याला मिळतो किंवा त्याचा ॲडिशनल नफा जो आपल्याला मिळतो तोच आपण चंदन शेतीच्या सुरक्षेसाठी जरी वापरला तरी त्यातून एक खूप मोठा इन्कम आपल्याला झालेला बघायला मिळतो. तर शेतकरी मित्रांनो, चंदन शेतीबाबत अजून तुम्हाला डिटेलमध्ये काय माहिती हवी असल्यास किंवा याबद्दल कोणतीही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तसेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.